नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक अतिशय शुभ दिवस. या दिवशी केलेले प्रत्येक चांगले कार्य, दान, खरेदी अक्षय म्हणजे कधीही न संपणारे फल देते असे शास्त्र सांगते. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी फक्त माहिती नाही तर एक अत्यंत गंभीर आणि लक्षात ठेवण्यासारखी चेतावणी घेऊन आले आहे. सर्वजण या दिवशी नवीन वस्तू घेतो, सोने खरेदी करतो, आनंदाने सण साजरा करतो. पण तुम्हाला माहित आहे का, शास्त्रामध्ये काही अशा गोष्टींचा उल्लेख आहे ज्या या दिवशी चुकूनही घरात आणू नये. जर अज्ञानाने किंवा छोट्याशा चुकीमुळे या वस्तू घरात आल्या तर महालक्ष्मी तुमच्या घरातून परत जाऊ शकते आणि घरात दारिद्र्य, कलह, अडचणी येऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती कधी कधी मोठं नुकसान करू शकते. अक्षय तृतीया ही 3.5 मुहूर्तापैकी एक आहे, हे आपण सर्वजण जाणतोच. या दिवशी केलेले दान आणि खरेदी अक्षय राहते, म्हणजेच कधीच संपत नाही. पण शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या या दिवशी चुकूनही घरात आणू नये. जर तुम्ही एक छोट्या चुकीमुळे किंवा अज्ञानतेमुळे त्या गोष्टी, विशिष्ट वस्तू घरात आणल्या तर मात्र साक्षात महालक्ष्मी तुमच्या उंबरठ्यावरून परत फिरू शकते आणि घरात भयंकर दारिद्र्य येऊ शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे 5 प्रभावी उपाय पाहणार आहोत, जे उपाय केल्यावर अगदी 24 तासांच्या आत तुमच्या घरातील वर्षानुवर्षे इडापिडा, आलेली नजरबाधा आणि गरिबाचे डोंगर तुमचे संपून जाईल. इतकंच नाही तर तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारा शत्रू सुद्धा तुमच्या समोर गुडघे टेकेल. व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक ऐका, कारण एक छोटीशी चूक तुमचं संपूर्ण वर्षाचं भाग्यावर पाणी फिरू शकते. अक्षय तृतीया म्हणजे असा दिवस ज्या दिवशी आपण नवीन वस्तू घेतो, सोने खरेदी करतो आणि आनंदाने हा सण साजरा करतो. आपल्या सर्वांची अशी धारणा असते की आज जे काही घरी आणू ते आपल्या भाग्यात वृद्धी करेल. पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये आणि पौराणिक ग्रंथामध्ये अशा 2 विशिष्ट वस्तूंचा उल्लेख आहे ज्या या पवित्र दिवशी चुकूनही घरात आणू नये. अनेकांना आपण डिस्काउंट आहे म्हणून आपण विचार न करता वस्तू खरेदी करतो, घरात आणतो. पण अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर या 2 गोष्टी तुम्ही तुमच्या घरात आणल्या तर महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्याऐवजी तुमच्या घरात अलक्ष्मीचा म्हणजे दारिद्र्याचा प्रवेश होईल. आपण खूप मेहनत करतो, मग पैसा का टिकत नाही, घरात सतत आजारपण येतं. याचं उत्तर तुमच्या त्या एका चुकीच्या खरेदीमुळे असू शकतं. ही चूक तुमच्या आयुष्यातील आनंदाचा क्षय करू शकते. आता तुम्हाला वाटत असेल की अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या इतक्या घातक ठरू शकतात. त्या कोणत्या वस्तू आहेत हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. पण पूर्वी आपण पाहूयात अक्षय तृतीया दिवशी घरात याचे अत्यंत प्रभावशाली चमत्कार उपाय जे तुमच्या आयुष्याचं सोनं करतील. हे उपाय साधे वाटतील पण त्यांची ताकद प्रचंड आहे. 24 तासात तुमच्या घरातील इडापिडा, नकारात्मक ऊर्जा आणि शत्रूची बाधा मुळासहित उठून फेकली जाईल. हे उपाय साधे वाटत असले तरी अक्षय म्हणजे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर त्यांना सिद्धी प्राप्त होते. पहिला उपाय तो म्हणजे मिठाचा आणि पाण्याचा दिव्य तोडका. जर तुम्हाला सतत असं वाटत असेल की तुमच्या घराला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे, घरातील माणसं सतत आजारी पडत आहे किंवा तुमची चांगली चाललेले कामं शेवटच्या क्षणी विनाकारण थांबत आहे, तर उपाय अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात 1 चिमूटभर सामुद्रिक मीठ म्हणजे खडे मीठ टाका आणि त्याने स्नान करा. त्यामुळे तुमच्या शरीराची नकारात्मकता दूर होईल. त्यानंतर थोड्या पाण्यात मीठ पुसून घराच्या मुख्य दरवाजावर ते पाणी शिंपडावे आणि ते पुसून घ्या. लक्षात ठेवा, मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम सर्वात मोठं माध्यम आहे. 24 तासांच्या आत तुम्हाला घरातील वातावरण हलका आणि प्रसन्न वाटू लागेल. दुसरा उपाय कलश आणि नाण्याचा. अत्यंत प्रभावशाली उपाय स्थिर लक्ष्मीसाठी. अनेकांच्या घरात पैसा येतो पण तो टिकत नाही, पाण्यासारखा खर्च होतो. अशा वेळी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर एक तांब्याचा कलश घ्या, त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरा आणि त्यामध्ये 1 चांदीचे नाणे टाका. जर चांदीचे नाणे नसेल तर साधा कॉईन म्हणजे 5 रुपयाचे नाणे टाकले तरी चालते. कलशाच्या तोंडावर आंब्याची 5 पाने ठेवा, त्यावर नारळ ठेवून त्याची विधिवत पूजा करा. जसे आपण कलश पूजन करतो त्याप्रमाणे आंब्याचे पाने आणि नारळ ठेवून त्या पैशावरती कुंकू आणि स्वस्तिक काढून आणि कलशात तांदळाचे दाणे, हळद, कुंकू आणि एखादे फूल त्या कलशात टाकून या कलशाची स्थापना तुमच्या देवघरात करा.
दुसऱ्या दिवशी सकाळी हे कळशातील पाणी त्या कळशातील फुलाने संपूर्ण घरात ओम लक्ष्मी नमः म्हणून शिंपडा. हे अभिमंत्रित पाणी तुमच्या घरातून गरिबी आणि दारिद्र्याला कायमचे बाहेर काढेल, लक्ष्मीचा वास स्थिर करेल. उपाय तिसरा. शत्रुबाधा आणि नजर दोष निवारण्यासाठी. आजच्या काळात गुप्त शत्रूचा त्रास खूप वाढलेला आहे. जर कोणी विनाकारण त्रास देत असेल, तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक असतील, म्हणजे जसे तोंडावर खूप गोड गोड बोलता आतून आपली प्रगती पाहून ते खूप जळत असतात, तर अशा लोकांसाठी तर हा उपाय करा. अक्षय तृतीयाच्या रात्री 5 अखंड लवंगा ज्याचे फूल तुटलेले नसावे घ्या. त्या एका कापूरची वडी सोबत जाळा. जेव्हा त्या लवंग पूर्ण जळतील तेव्हा त्याची राख थंड झाल्यावर घराबाहेर मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला टाकून द्या. या उपायाने शत्रूची वाईट दृष्टी तुमच्या घरापर्यंत कधीच पोहोचणार नाही आणि त्याचे सर्व वार निष्फळ ठरतील. 4. पिंपळाच्या पानाचा सिद्ध चमत्कारिक उपाय. तिजोरीसाठी पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. अक्षय तृतीयाला पिंपळाचे एक ताजे पान घरी आणा. ते स्वच्छ धुवून त्यावर शेंदूर आणि गाईच्या तुपाने श्री लिहा. हे पान लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा आणि त्यानंतर तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. हा उपाय तुमची तिजोरी कधीच रिकामी होऊ देणार नाही. दर महिन्याला हे पान बदलून जुने पान वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता. त्यामुळे पैशाचे अक्षय राहील. 5. अखंड दिवा आणि संकल्प इच्छापूर्तीसाठी सर्वात शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे अखंड दिवा. अक्षय तृतीयाच्या संध्याकाळी गायीच्या तुपाचा दिवा लावा, जो किमान त्या पूर्ण रात्रीसाठी अखंड तेवत राहील. दिव्यासमोर बसून शांत चित्ताने ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. तुमची जी काही अडकलेली इच्छा असेल, मग ती घराची असो, नोकरीची असो किंवा मुलांच्या करिअरची असो, ती त्यापासून देवाकडे मागा. अक्षय तृतीयाला केलेला हा संकल्प आणि मागितलेली इच्छा कधीच रिकामी जात नाही. तुमची मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, हे 5ही उपाय तुमचं आयुष्य बदलून टाकतात. आता पाहूयात त्या 2 भयंकर गोष्टी ज्या तुमच्या घरात नसायला हव्या. अक्षय तृतीया म्हणजे शुभाचा दिवस, पण शास्त्रानुसार या दिवशी चुकूनही प्लास्टिकच्या वस्तू, लोखंडी तीक्ष्ण हत्यारे जसे की कात्री, चाकू, सुरी इत्यादी करून घरात आणू नका. यामागचे कारण काय? प्लास्टिक हे पूर्णपणे कृत्रिम आहे आणि ज्योतिषशास्त्रात यालाच राहूचे प्रतीक मानले जाते. तर तुम्ही या पवित्र दिवशी राहूची संबंधित वस्तू घरात आणल्या तर तुमच्या घरातील शुभ ऊर्जेला नाश होतो. तसेच लोखंडाच्या तीक्ष्ण वस्तू या कलह आणि वादाचे प्रतीक आहे. अक्षय तृतीयाला अशा वस्तू आणल्याने घरात विनाकारण भांडणं सुरू होतात, घरातील शांतता भंगते आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्याऐवजी तुम्हाला शनी आणि राहूच्या कोपाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे तुमच्या कष्टाचा पैसा आजारपणात, कोर्ट कचेरी खर्च होऊ शकतो. त्यामुळे कितीही मोठा सेल असो किंवा कितीही गरज असो, या 2 गोष्टी टाळायच्यात. आपल्याला वाटतं की या गोष्टी क्षुल्लक आहेत, या गोष्टी आपण मार्केटमध्ये गेल्यावर संसार उपयोगी म्हणून या गोष्टी सहज खरेदी करतो, पण अशा वस्तू शुभ मुहूर्तावर घरात आल्या तर घरात कटकटी सुरू होतात. पतीपत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून मोठे वाद होऊ लागतात. मुलांच्या अभ्यासातले लक्ष लागत नाही आणि उलट कर्जाचा डोंगर वाढू लागतो, कारण तुम्ही या मुहूर्तावर लक्ष्मीऐवजी राहूला आणि वादाला आमंत्रण दिलं. मग राहूकारक गोष्टी या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करून घरी आणू नका, कारण आपल्या पूर्वजांनी आणि शास्त्रांनी जे सांगितले आहे त्यामागे खूप मोठं शास्त्र असतं. म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी फक्त शुभ मंगलकारक गोष्टी खरेदी करून घरी आणा. सोने, चांदी, छोट्या छोट्या जसे की धने, हळकुंड, खडे मीठ, माता लक्ष्मीला प्रिय अशा पिवळ्या कवड्या, श्रीयंत्र, कुबेर यंत्र यासारख्या वस्तू जर तुम्ही या दिवशी खरेदी करून घरी आणून त्याची पूजा केली, नक्कीच त्या दिवसापासून आपल्या घरामध्ये अक्षय संपत्ती प्राप्त होण्यास सुरुवात होते. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.